आत्ताच बघा एका हॉटेलात फोन लावला बा. हॉटेल चालू आहे का विचारलंय, भुका लागले ते. पगार झालाय आज. कसा संपाय नाही, संपायचा नाही. आज झालाय पगार. तर म्हणलं आज काहीतरी 4-5 बाजरीच्या भाकऱ्या खाऊया. गोडधोड नाही, लिंबू बिंबू पिळून कांद्या संग. तर आपण चाललोय आता जेवायला. दिगंबरला फोन लावूया, दिगंबर येतोय का नाही बघूया. मला तर नाही वाटत ती येईल. जाऊ द्या, ती मरू द्या त्याचं. चला आपण जाऊया जेवायला. मल्हारी खानावळ म्हणून हॉटेल आहे इथं बघा. इथंच आहे खंडोबाचा सिग्नल आहे समोर. खंडोबा सिग्नल आहे त्याच्या समोरच हे मल्हारी खानावळ म्हणून हॉटेल आहे. एकदम बेस्ट आहे. आपण आत जाऊन बघूया. आतमधला इंटेरियर तर खतरनाक आहे बघा. इंटेरियर बघा कसला बाहेर आहे. एकदम असा ओपन इंटेरियर आहे. असं तुम्ही बाहेर पण बसू शकता आणि आत पण बसू शकता. जेवण तर एक नंबर आहे इथलं. गर्दी बघा, गर्दी बघा इथली. कसे रसाला कार्यक्रम दिलाय ना. हर्ष भाऊ काय म्हणणं आहे थाळीबद्दल तुमचं? हा क्वालिटी क्वांटिटी जर अनलिमिटेड सांगितले त्यांनी. हा बघूया कसं काय होतं. फ्राय बघा कसा खतरनाक आहे. भाकरी बिकरी, अंडा, हे रस्सा, कांदा, लिंबू आणि प्लस पाण्याची बाटली पण अनलिमिटेड आहे. टेस्ट बघूया कशी लागते आता आपण. एक नंबर लागतंय. मोठी पॅटी घेऊन बघायला. फुल पैसा वसूल आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं पण दिसतं सगळं अनलिमिटेड आहे. अंडा अनलिमिटेड आहे का. आपली एक भाकरी फिनिश झाली. बघूया आपण किती भाकरी खातोय. हॉटेलचे करता धरता आपण नंतर भेटू, त्यांना सविस्तरपणे भेटूया. अंडे आणल्यात बादलीनं भाव अंडे देतोय. दुसरी भाकरी फिनिश झालेली आहे. लवकरच तिसरी मागूया आपण. अशा पद्धतीने तिसरी भाकरी आलेली आपली. तिसऱ्या भाकरीचा काला करून खाऊया. तर अशा पद्धतीने आपली तिसरी पण भाकरी संपलेली आहे. चौथी भाकरी 3.5 भाकरी जाऊ शकते मला. पुढची अर्धी भाकरी सरायची ना. जोजे भाऊनं भारी घेतलाय. काय बरोबर नाही, हे बरोबर नाही. ज्युसी चिकन. त्याला फिश काय एवढं आवडत नाही. तर आपण चिकन फक्त रश्श्यासाठी बाजरीच्या भाकरीसाठी चिकन टाकतो. फिश तसंच राहतं. अंडी तेवढी 3 दाबली ती अंडी. चिकन टेस्ट नंबर आहे. आपण सूप मागितलं या. धन्यवाद. हर्ष भाऊ काय प्रतिक्रिया आहे तुमच्या? कसं वाटतंय जेवण? होय, माईक पाहिजे. भावनं चपाती घेतली आहे. तू सांग. आपल्यासोबत आपल्या हॉटेलचे मालक ते आहेत. ते आपल्याला काय सांगणार बघूया. ऑफर कधीपर्यंत आहे का? ऑफर संपली आहे ना. आज ऑफरचा लास्ट दिवस होता 5 तारखेला. परत अशा ऑफर लागले. नेक्स्ट मंथ मध्ये अशा ऑफर आहे. 299ला अनलिमिटेड पीस सहित अनलिमिटेड बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, अंडा, राईस, चिकन पीस सगळं अनलिमिटेड. सूप सहित सगळं अनलिमिटेड. टेस्ट तर एक नंबर आहे. अशीच टेस्ट राहू द्या. टेस्ट चेंज करू नका. 100%. बाकी तयारी चालली आणि स्वतः लक्ष देतात.
कस्टमरकडे टेस्ट वगैरे. आम्ही खूप वेळा इथे येऊन गेलो आणि टेस्ट तर आम्हाला तर आजपर्यंत चेंज नाही झाला वाटतं टेस्टमध्ये तरी. जशी पहिल्या दिवशी आम्ही आलतो आणि जशी पहिली टेस्ट होती तशी टेस्ट अजून कंटिन्यू आहे. अजून ही ऑफर आता आज ऑफरचा शेवटचा दिवस होता. ही ऑफर पण जर पुढच्या महिन्यामध्ये लागू शकते ऑफर तर बघूया आपण पुढच्या महिन्यामध्ये अजून एकदा येऊन ट्राय करूया. तर इथं समोर हॉटेल आहे. बाहेरून मला कसलं हॉटेल दिसतं. आणि पुन्हा एकदा मी पिशवी विसरलेलो माझी जास्त घेतलं. तर आपलं झालं जेवण बिवण. मालक एक नंबर आहे हॉटेलचा. आणि आम्ही काय हॉटेलचा रिव्ह्यू द्यायला गेलतो किंवा हॉटेलवाल्यानं आम्हाला बोलावलेलं रिव्ह्यू द्या आमच्या हॉटेलचा असं काय नव्हतं. आम्हीच रील बघून गेलतो जेवायला. पण टेस्ट एक नंबर आहे. आम्ही त्या हॉटेलला 3-4 वेळा जेवायला गेलोय. आज 4th-5th वेळ असेल का रे? 4th-5th वेळ असेल आज हॉटेलला गेलो. पण पहिल्या दिवशी गेलेलो ती टेस्ट आणि आत्ताची टेस्ट सेमच आहे. टेस्ट नाही चेंज झाली काही सुद्धा. आणि त्यानं आत्ता ते ऑफर लावलेली आहे की 299 मध्ये सगळं पीस वगैरे. पीस तर आम्ही काय खात नाही. मी फक्त बाजरीची भाकरी जसं की तुम्ही पाहिलं 3 बाजरीच्या भाकऱ्या 3 अंडी सापडा सूप करून आलोया. तर बाजरीची भाकरी रस्त्यासाठीच मी चिकन खातो. पीस काय आपल्याला एवढं आवडत नाही. तर ते ह्यांना आपलं संपवलं पीस बघा सगळं. पावशेर चिकन खाल्लंय आणि प्लस 3 अंडी. पावशेर चिकन आणि 3 अंडी. आणि तर ते ऑफर होती की 299 मध्ये अनलिमिटेड सगळं तुम्हाला अनलिमिटेड होतं. तर म्हणलं चला आज ऑफरचा शेवटचा दिवस आहे. बघूया टेस्ट ट्राय करून येऊया. तीच टेस्ट आहे का? टेस्ट सेम होती. तीच टेस्ट होती. आणि आता तुम्ही जर बघत असाल पुण्यामधून आकुर्डीतून पिंपरी चिंचवडमधून तर भाऊ बोलला की पुढच्या महिन्यामध्ये असेच एखाद्या दिवस अजून 5 आठवड्याभर ऑफर लागेल. तर बघूया आपण ऑफर वगैरे काय लागली तर अपडेट देऊ तुम्हाला आम्ही. पण एकदा नक्की विजिट करा. हा हॉटेलचं काय म्हणतात जर जोशी त्याला हॉटेलचं काय हा ब्लॉग काय हॉटेल ब्लॉग येते का शूटमध्ये येते का मी बरोबर वर्धन. हा. तर हा काय हॉटेलचा रिव्ह्यू देण्यासाठी किंवा हॉटेलला म्हणजे मालकानं स्वतः बोलला असं काही नव्हतं. आम्ही स्वतःहून गेलतो तिथं जेवायला. तर तुम्ही पण एकदा येऊन ट्राय करा. आपला मराठी माणूस आहे. सपोर्ट करा. चांगलं टेस्ट वगैरे देतोय. तर असं सपोर्ट राहू द्या. चालत आपण इकडे पोचले बघा. कुठं पोचलो. हा इकडं आपण केस कापायचो त्या चौकात पोचले. काय जरा नवीन असल्यामुळे काय जरा इथल्या चौकांची नाव माहिती नाही. नवीन म्हणजे तसं वर्ष झालं आम्हाला इथं पुण्यात. पण आम्हाला अजून माहित नाही ते चौकाचं नाव काय आहे तिथे. तुम्ही म्हणसाल आज हर्ष कसा काय एकदम दिसतोय. तर हर्ष भाऊ आज दुपारी झालं ते पप्पाची तब्येत आता बरी आहे. डिस्चार्ज मिळालाय. गडीत 15 दिवस दवाखान्यात झोपत होता. तर आजपासून दिसेल ब्लॉग मध्ये कंटिन्यू. ब्लॉगच बनला आज. गल्लीत पोचले आपल्या चालत भाऊ. ह्याला वळायला चिकनवाला वळायला चिकनवाले आचार्य आमचे. नाही बाबा 3 भाकरी खाऊन आलो या. मला फेमस दाढी केलीस का? झालं केली नव्हती. अरे केली झिरोच केली म्हणजे सगळे झिरो नाही डायरेक्ट प्लेट. अंकल दिसतेस अंकल खरं तर मी केली. अरे लागा चांगला बोलला का. मी केली तसली दाढी एकदम झिरो क्लीन शेव. कसलं दिसल मी. ओळखायचीच नाही ती मला घरची. का ओळखतेली काय ओळखते ती. मीच मला ओळखायचं नाही. म्हणणार हा कोण आलाय डेंजर अतरंगी मोगली. गेम चालू कर ना. गेम काय चालू कर ना. आत्ता चला थांब 10-15 मिनिटात माझा चार्जिंग होईल. किती चार्जिंग आहे म्हणजे 19 होते झाली असेल 30 पर्यंत. माझा 24 आहे. मला 10 मिनिटं सांग. 10 मिनिटात होईल माझं. 60-70 होईल. 70-80 होईल. तर भावांनो गेमचं नियोजन म्हणलंय आपण खेळूया. गेम खेळून झाल्या ना काय आपण भेटूया गेम खेळून झाल्यानंतर. तर मी काय सांगितलं आता आमचं झालंय जरा गेम खेळायचं नियोजन. महिना झालं गेम खेळलो नाही.
गेम मधली बाय मला विसरली असेल तर विसरू नये म्हणून तिच्या आठवणीत मी राहावा म्हणून आता आम्ही 10 मिनिटं गेम खेळणार. 10 मिनिटं नाही, 1 तास तरी नंतर गेम खेळणार. 10 मिनिटानंतर 60 मिनिटं. किती वाजले वाजले ते बघा 42 नाही 9 वाजले काय तर किती वाजेपर्यंत खेळायचे 10. 10 पर्यंत. तर आता 9 वाजले ते तर 9 वाजून 10 मिनिटापर्यंत मोबाईल चार्जिंग करणार. 10 वाजून 10 मिनिटापर्यंत 1 तास आम्ही गेम खेळणार. 1 तासाचा 2 डाव. तर आपण भेटूया गेम घेऊन झाल्यानंतर बाय. तर आता व्लॉग आपण बंद करूया. रात्रीच्या वाजले 10:30 गेम खेळणार होतो आपण 10 वाजून 10 मिनिटापर्यंत. आपण गेम खेळत खेळत वाजले 10:30. आता उद्या ऑफिसला पण जायचंय त्यामुळे आजचा व्लॉग बास करूया. पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये नवीन दिवशी. बाय.